व्यवस्थित. मी भाजी करून देते, तेवढी घेऊन जा. आणि बाकी पण काय कमी पडाक नको. हा, आई लागला तर मदतीक सांग माका, समजला? उमा येते. बरं म्हणजे तू बस, मी चहा टाकते तुझ्यासाठी. तुम्ही आम्हाला कधीच माफ करणार नाही का उमाताई? असा कशाक बोलतोस? तुम्ही आता विषय बदलला ते कळलं मला. नाही, तुमचंही बरोबरच आहे म्हणा. आम्ही सगळे वागलोच होतो इतके वाईट तर. मंजू, आपल्या माणसावर कसला हिलवा राग? आणि बघ, माफ करा वगैरे म्हणण्यासारखं काय घडलेलंच नाही. तुम्ही काय केलेलंच नाही. तर मुळात आम्ही तुमच्या कोणावरच नाराज नाही आहोत. त्यामुळे असले काय विचार मनात आणू नको. सांग बरं, माका सांग, भाजी आणलेली हा की आणूची या बाहेरून? नाही, ओवी येतली ना त्या क्लासवरून, ती काय सांगता येतं आण म्हणून? नाही, याने आणली भाजी, मी आणून देते तुम्हाला. आणि काय गो, डुग्गूचा अभ्यास कसा चाललो हा? आता लागलाय करायला. ओवी घेता ना सगळं व्यवस्थित? नाही, सांगत होता त्या दिवशी तर काय आता जास्त फोन वगैरे घेत नाही म्हणून. उमा, हा, उमा बघा कोण आलंय ते. या या शशिकांत, या. या या या. हो बसा बसा वहिनी, बसा बसा. असं काय करते? थांबा, चहा टाकते तुमच्या. नाही चहा काय नको, खरंच काय नको. मग बसा तुम्ही, बसा. बसा शशिकांत. तुम्ही दोघा एकत्र येलास? उमा वहिनी, दादा, मी तुमचे आभार मानूक इकडे येले. आणि म्हणा नांदिवलीत शिरल्याबरोबर आधी दादांका भेटूक गेले आणि त्यांना सांगले की माका अगोदर मांगरातल्या घराकडे घेऊन चला. हो दादा, वहिनी, तुम्ही दोघांनी मला जे दिलं ते कमी आहे का? तुमच्यामुळे माझी लेक माका परत मिळाली. तुम्ही खूप दिलात माका. माका तर वाटलेला की माझा चेडू माझ्या हाताच्या बाहेर गेला. पण खरं सांगू, तुमच्यातली माणुसकी एक कणभर जरी त्याच्यात उतरली ना, तरी त्याचा भला होईल. या सगळ्याची परतफेड करूचं ठरवलंय ना, तर माझं सगळं आयुष्य कमी पडेल. पण परतफेड काय व्हायची नाही. शशिकांतराव, काय बोलताय तुम्ही? हे तुमच्या मनाचं मोठेपणा. आम्ही तर फक्त आमचं कर्तव्य केलं. तुम्ही तुमच्या कुटुंबावर जे संस्कार केले ना, त्याच्यामुळे माझ्या मुलीत माका हे बदल दिसले. आम्ही? हो वहिनी, माका सगळं कळला. चारूच्या वागणुकीत किती बदल झाला होतो. आणि म्हणूनच दादांच्या सांगण्यावरून मी चारूक नेऊक इकडे येईल. शशिकांतराव, एक महत्वाची गोष्ट. चारूला तिची चूक कळली, तुम्ही ते का नेऊ केलाय, सगळं मान्य आहे. पण चारूचं अजूनही श्रीनूवर प्रेम आहे. आणि श्रीनू आणि ओवीच्या प्रेमासाठी ती बाहेर पडायला पण तयार झाली आहे. याचा अर्थ असा नाहीये की ती श्रीनूचं प्रेम विसरली आहे किंवा त्यातनं बाहेर पडली आहे. उलट ती अजून अस्वस्थ असणार. माझी एकच विनंती आहे, तिका जरा जास्त समजून घ्या. तिका या सगळ्यातून बाहेर पडू थोडा वेळ द्या. होय होय. या बघा, आता चारू घरात गेल्यावर ना त्याच्या मनात त्रास होईल तशा जुन्या गोष्टी काढू नका. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याच्या लग्नाचा विषय तर नकोच. उलट तुम्ही तिच्यावर जास्त प्रेम करा. म्हणजे हळूहळू का होईना, पण ती परिस्थितीशी तडजोड करायला शिकेल. होय दादा, तोवर चारू स्वतःहून लग्नाचा विषय काढत नाही ना, तोवर मी त्याला काही एक विचारूचंही नाही. आणि ह्यो माझो शब्द. आता मी त्याची जास्त काळजी घेईन. दादा, एक सांगूचा. बोला ना. प्लीज प्लीज, तुम्ही सगळे हे नका समजू की ते डील फायनल करायला आलेत. उलट आपल्यासोबत बिझनेस करायचं विसरा. आपण किती अनप्रोफेशनल आहोत ना, याचा लेक्चर देतील येऊन ते. कशावरून? निकिता, जी गोष्ट तुला इतकी इम्पॉर्टंट वाटतेय, कदाचित ती गोष्ट त्यांच्यासाठी इतकी इम्पॉर्टंट नसेल. अगं, त्यांना फरक सुद्धा पडला नसेल. कदाचित ते खरोखरच डील फायनलाइज करायला आले असतील. हो, झालं तर चांगलंच आहे. पण आता ते त्यांच्या टर्म्सवर डील फायनल करतील, आपल्या नाही. तू हे एवढं श्युरिटीने कसं म्हणू शकतेस? अरे, म्हणून तर आपल्या कोणाचा फोन रिसीव्ह नाही केला त्यांनी इतका वेळ. या ना प्लीज. हो, प्लीज प्लीज कम इन. गुड मॉर्निंग. हॅलो. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर.
प्लीज सर बी कम्फर्टेबल. थँक्यू. शी इज माय मॉम मिसेस मेघना सचदेव हॅलो. आणि माझी आत्या मिस सलोनी. हॅलो हॅलो. हॅलो. या सुद्धा बिझनेसमध्ये बऱ्याच इन्वॉल्ड असतात. हो आय सी. ॲक्च्युली सर आम्ही काल मीटिंगमध्ये नव्हतो. म्हटलं नेक्स्ट जनरेशननी काम हातात घेतलंय तर त्यांना पूर्ण फ्रीडम द्यावं. तसं निकिताने आणि माझ्या मुलाने नीरजने खूप मेहनत घेतली आहे यावर. सर ॲक्च्युली आम्ही तुम्हाला कधीपासून फोन करत होतो. कालच्या मीटिंगमध्ये आपलं काही समप झालंच नाही. सो आर यू रिअली इंटरेस्टेड टू जॉईन हँड्स विथ अस? हो येस, त्यासाठीच आम्ही इथे पर्सनली आलो. काही गोष्टी ईमेलवरती बोलता येत नाहीत आणि या व्हेंचरमध्ये आम्ही आपल्यासोबत जाऊ इच्छितो. वी आर सर्टनली गो हेड विथ द डील, पण एका अटीवर. काल तुमच्या मिसेस ज्या सर्वांसाठी लंच घेऊन आल्या होत्या त्यांनी प्रेमाने सर्वांसाठी इतकं केलं. त्या कंपनीच्या मालकी नसूनही इतक्या हंबल आहेत आणि हेच जास्त आम्हाला अपील झालं. काय की बिझनेस तर सर्वच करतात, पण ज्या कंपनीचं वातावरण इतकं होमली आहे तिथे एम्प्लॉईची प्रोडक्टिव्हिटी नेहमी जास्त असते. तुमच्या कंपनीचं वातावरण असंच होमली राहणार असेल या टर्म आणि विश्वासावर आपण पुढे जाऊया. ॲब्सल्युटली सर, ॲब्सल्युटली.